नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो तर पनवेल येथील पलस्पा फाट्यावरील डीमार्टमध्ये. खरं तर आम्ही जाणार होतो न्यू पनवेलच्या डीमार्टमध्ये, पण तिथे जाण्यासाठी ट्रॅफिक एवढी लागली की याच ट्रॅफिकमध्ये आम्हाला अर्धा तास इथे गेला. पण या डीमार्टमध्ये पार्किंगसाठी पण खूप जागा आहे, टू व्हीलर पार्किंगसाठी भरपूर स्पेस देण्यात आली आहे त्यांनी, आणि फोर व्हीलर पार्किंगसाठी पण भरपूर जागा दिली आहे. या डिमार्टमध्ये जी पार्किंग दिली, फोर व्हीलर पार्किंग, टू व्हीलर पार्किंग ही फ्री ठेवलेली आहे. आणि हे सोयीस्कर असल्यामुळे या ठिकाणी गर्दी जास्त होते, जो आहे पनवेल येथील पलस्पा फाट्यावरती, मुंबई पुणे हायवे लगत. ठीक आहे, तर आता आपण जाऊया शॉपिंगसाठी मॉलमध्ये आतमध्ये. ठीक आहे, चल जरा. स्वरा खूप खुश झालेली आहे डीमार्टमध्ये जाण्यासाठी. आणि जर तुम्ही दुपारचे येणार असाल त्याच्यासाठी वरती त्यांनी सोलर पॅनल सुद्धा लावलेले आहेत. एंट्री करताना पहिले चेकिंग होते, चेकिंग करूनच पुढे आतमध्ये जायला लागतं. तर आता मी ट्रॉली घेतलेली आहे आणि ती बोलते जास्त नका घेऊ आता काही, पण नंतर तुम्ही आता रिकामी ट्रॉली दिसते, नंतर बघाल तर ही ट्रॉली भरलेली असेल. ठीक आहे, बघूया आता एक एक. आता स्वरा पहिले जर खाण्याचा पहिले आयटम घेणार, बिस्किट आधी विचारणार हे घेऊ का, हे घेऊ का, आणि भरपूर काही घेणार. हे नको नको करत ट्रॉली पूर्ण भरणार. चला तर पुढे. आम्ही आलो होतो फक्त किरकोळ सामान घ्यायला. डीमार्ट असा दुकान आहे कधी ते किरकोळ सामान राहतं आणि बाकीच्याच वस्तू जास्त खरेदी केल्या जातात. स्वराला तर इथे आणलं काय, स्वरा पूर्ण ट्रॉली भरल्याच्या बाहेर निघतच नाही. बघू शकता इथे या ठिकाणी सर्व सामान व्यवस्थित लावले आहेत. जे खाईत नाहीत ते घेऊ नका, जे खात नाही ते घेऊ नका. बिस्किट बेकरी आयटम जेवढे असतील त्यांच्यावर तर चांगल्या प्रमाणात सूट दिली जाते डीमार्ट. नाही ते नाही घ्यायचं, ते आपण खाईत नाही. तू खातेस का? तुला डॉक्टरने काय सांगितलंय? पोट न खायचं ना सांगितलंय का? जरा जास्तीत आता इथं गोड वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. आपण जास्त काय गोड घेऊन जायचं नाही. तुला जे पाहिजे ते इथे नाही ना. काय पाहिजे सांगू का? सांगू तुला काय पाहिजे? शुगर, बरोबर ना? शुगर पाहिजे नको, तर ते टाइमपास होतो ना. या ठिकाणी आपल्याला थोडं किरकोळ सामान, वाटाणे, शेंगदाणे, हरभरे, मी काही घेतलेले त्याच्यात. खरंच काय आलंय ते. ठीक आहे का? एक चमची. तुला कसा पाहिजे बघ.
त्याचा फेस नाही व्हायला पाहिजे. दोन माझा सिल्की आणि सेमच दिसतोय. कोणता घेते बघ. फायनली आम्ही सर्व तांदूळ बघितल्यानंतर वाडा कोलम घ्यायचा डिसाइड केला. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल सर्व मसाले एक साईडला लावून मस्त व्यवस्थित लावलेले. तर आपण एन्जॉय करते एकदम तिकडून खाऊन. तुला फक्त खायलाच पाहिजे असतं. मग कुठे झालं ना, घरातलं सामान घेतलं का? पहिले सामान घ्यायचं. मम्मीला पहिले सामान घेऊ दे. हा लगेच नाही, थोडा वेळ लागेल आपल्याला. जायचं आपण नंतर जाताना जाऊया. हळू हळू ट्रॉली आमची भरत चालले. ट्रॉली रिकामी. तुला कोणता पाहिजे? ठीक आहे, चल मग. आता आम्ही चाललो तर खाण्याच्या वस्तू ज्या स्नॅक आयटम आहेत तिथे आम्ही स्वराला जास्त या वस्तू बघून सुद्धा देत नाही जास्त. तर ती जर इथे थांबली तर मग वस्तूसाठी मग धिंगाणा पाहिजे म्हणजे पाहिजेत. आम्ही तिला अशा ठिकाणी जास्त थांबवत नाही. तिचे डोले जगून आम्ही तिला पुढे नेतो. ड्रायफ्रूट घे काय तरी. असे पॅकेट आहेत असे डायरेक्ट घेतो नाही. बिलिंग काउंटरला टाकतात. चल बिलिंग काउंटरला.
गाव. या ठिकाणी चांगले 10 रुपयाला चीज पॉपकॉर्न, सॉल्टेड पॉपकॉर्न 10 ते 15 रुपयाला मिळतात. क्वालिटी चांगली असते व टेस्ट घ्यायची चांगली असते. मला पहिले नेहमी टेस्ट घ्यायची. पिझ्झा जशी मोठी झाली तशी तिला आवडायला लागला इथला पिझ्झा. तर मग एक पिझ्झा ऑर्डर देऊया. तर कोणता पिझ्झा खाणार? स्वरा सारख्या फेऱ्या मारते पिझ्झा झाला की नाही काय अजून रेडी नाही झाला ना अजून. आला बघ 433 आला आपला 433. शॉपिंग झालेली आहे. आपण डीमार्ट मध्ये आलो होतो एक लिस्ट घेऊन. पण डीमार्ट हे असा दुकान आहे का तिथं लिस्ट आणि त्याच्या पलीकडचे वस्तू जास्तच होतात. तर आपण आता लिस्टच्या पलीकडे भरपूर वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपली शॉपिंग आता आपण कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे, तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.